आता आपण इथे ब्रेड ठेवूया. म्हणजे सेपरेट प्रत्येक मुलांना खायला. माझ्या घरामध्ये मुलांचं फेवरेट आहे. आणि प्रत्येक वेळेस बाहेर मार्केटमध्ये आपण जर गेलो तर जिथून आम्ही नेहमी मागवतो तिथे 80 रुपयाला एक, 80 रुपयामध्ये तुम्हाला फक्त एवढं मिळणार. पण बघा आपण घरी जर बनवलं तर ते मुलं खूप छान प्रकारे खातात आणि पौष्टिक. 450 रुपयाचं झालं तर हेच 1 2 3 4 5 450 रुपयाचं आहे. आणि आता अजून तर आपलं पण आपल्या घरातलं चांगलं दुधाचं व्यवस्थित सगळं वापरलं हायजेनिक. हां, दूध गरम झालेलं आहे. दूध गरम झालं आहे छान. त्याचं थिकनेस पण आहे. काजू बदाम घेऊन आपण शेप याला गोल पण देऊ शकतो. मी गोल शेप करते. एक पकड असं. कारण की मुलांना छान असं नवीन काहीतरी आवड, नवीन छान. शेपचं माझ्याकडे नाही आहे म्हणून मी ग्लासचं यूज केलं आहे. बस बेस्ट आहे ते. कशा वा, आता मी फ्रीजमध्ये ठेवते. मग तेच ना, म्हणून म्हटलं फ्रीजरमध्ये पटकन होऊन जाईल. हां, आमचं डबल फ्रीज दे इकडे. मुलं आमचे काही आईस्क्रीम वगैरे बनवत राहतात. दे इकडे. वा, नाईस. आता थंड झालं. हे डबल लेअरचं म्हणून आहे. खोल. ताटा काढून टाक. बऱ्यापैकी सेट करू शकतात नंतर. वाव, दिव्यांगाचं तोंड बघू. किती छान झालं. कसं आहे दीदी? नाही. एवढं आवडलं दीदी तुला? दीदी ना हातात बघा. तुम्हाला पण खायचंय? नाही. खायचंय का?
आणलंय. हां हॉटेलपेक्षा छान झालं. कोणत्या हॉटेलपेक्षा? अच्छा, मग आता हॉटेलमध्ये जायचं मग घ्यायला नाही का? घरीच बनवायचं. घरीच बनवायचं. तुम्ही पण घरी बनवा. काय? तुम्ही पण घरी बनवा. अच्छा का? छान आहे. मुलांना गोड सहसा आवडत नाही, पण बघा ना ते किती आवडीने मुलं खातात ते. मला पण खाऊशी वाटतं आता दीदी. माझं काढ, हे घे माझं काढ. दाखवा. तोड. हे जास्त नका खा. जास्त नाही घाल, तोच का. नाही